खडबड खडबड होऊ नको बस. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग अँड गुड डे. चला मस्त पैकी चालायचंय. आता आपल्याला आजपासून वाशिम. वासिम बस वासिम की दौड़. बस. एकदम छान. येस, एन्जॉय केलं आपण. थँक्यू. वा काल संध्याकाळी यवतमाळ शहर आम्ही सोडलं आणि शहराच्या बाहेर आलो आणि दारवा या मार्गावर आता सध्या आमची वाटचाल सुरू आहे. सकाळी 6:45 वाजता घाट आणि हा मार्ग आहे ना, वन्य विभाग याच्यामध्ये आम्ही चालतोय. यामध्ये मला खूप आनंद मिळतोय कारण आज दर्शनने खास दोन हरणं छान फिरताना बघितली आणि ते व्हिडिओमध्ये मी कैद केलं. तसंच वांद्रे पण भरपूर एकत्र, जवळ 15-20 वांद्रे होती, त्यांनाही बघायला मिळालं. एकत्रपणे हो की नाही. आणि शिवाय इथं विशाल तळ बघायला मिळतंय. आणि आता हा वन्य विभाग आणि हे सगळं रस्ता असंच चालू राहू, माझं काही हरकत नाही. फक्त मध्ये कुठेतरी बसायला जागा मिळाली. आता बऱ्याच वेळाने 2-3 तासांनी आता ही बसायला मला जागा मिळाली. त्यामुळे थोडा मी खुश आहे, आनंदाचं आहे. आता आपण किती चालू शकतो हो की नाही, आणि आनंदही घेऊ शकतो. ओके. हरियाणा श्रीनगर ते कन्याकुमारी 4,000. 4,000 किलोमीटर. अरुणाचल ते पोरबंदर 4,000. एकूण 12,752 किलोमीटर चालून झालेलं आहे. हे लिम्का रेकॉर्ड.
एशिया रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. हो. नेमका उद्देश काय आहे? शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्याभ्रूणत्व आणि बालमजुरी हो. यासाठी शाळा कॉलेजमध्ये मी जात असतो. हो हो आणि शिवाय आत्ता 31 ऑक्टोबर सुरू झालं ना, ते बाहेर पडण्याचं कारण म्हणजे माझं वय आता 73. फक्त शेतकऱ्यांची आत्महत्या मला वेदना देणाऱ्या वाटल्या म्हणून मी पुन्हा चालायला सुरुवात केली. बरोबर. हां, मी जवळजवळ 35 शेतकऱ्यांशी हे केलेलं आहे, डायरेक्ट बोलणं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. कुठं मग भाषण वगैरे कुठं करतो ना, जातो. हो. आज नाही या पदयात्रेच्या माध्यमातून नाही नाही, ते शाळा कॉलेज आणि शेतकरी, शेतकरी शाळा कोणी कॉलेज. भेटला शेतकरी त्याची गप्पा गोष्टी काय समजून घ्यायचं. हो हो बरोबर. आज भरपूर चालणं झालेलं आहे आणि आता मुक्काम आहे लडखेड या ठिकाणी. मुक्काम झाला, ठरलं त्याप्रमाणे झालं आणि आता जेवणही झालेलं आहे मस्तपैकी आणि निवांतपणे झोपणार आहे आणि उद्या पुन्हा चालायला सुरुवात होईल. ओके, गुड नाईट.